व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. उद्धव ठाकरे फोनही उचलत नाहीत. उद्धव ठाकरे कोणाशी फोनवर पण जास्त बोलत नाहीत असं अनेक जण बोलले. त्यांचेच नेते, त्यांचेच कार्यकर्ते, पदाधिकारी बोललेले. तेवढंच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील 7 का 8 वेळा त्यांना फोन केले होते 2019चा. तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी तो फोन रिसीव्ह करण्याची तसदी घेतली नाही. शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले की ते बोलत नाहीत, प्रॉपर वेळ देत नाहीत. या व्यतिरिक्त शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा लिहिलं की मी माझ्या एंटायर लाईफमध्ये फक्त 2.5 वेळा मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितला आयुष्यामध्ये. ही यांची कारकीर्द आहे. आणि यांच्या याच सगळ्या सवयींमुळे, यांच्या याच अशा वागण्यामुळे, इतरांना कमी लेखण्याच्या यांच्या स्वभावामुळे कसपटासारखं धरतात इतरांना, काहीही बोलतात, शिव्या देतात, त्यात भोंगा तर आहेच. पण यांच्या ह्या वागण्यामुळे फूट पडली पक्षात. पक्षाचे 2 गट झाले, शिंदे गट आणि एक उबाठा गट. आता हा गटही राहिलेला नाही आहे, ही आता टोळी झालेली आहे. कारण आता यांचे आमदार सुद्धा फुटतायत अशी जोरदार चर्चा चालू आहे. कारण ऑपरेशन टायगर थांबलेलं नाहीये. याचं नुकतंच एक उदाहरण बघायला भेटलं 2 दिवसातच की उत्तर महाराष्ट्राच्या यांच्या नेत्या आहेत शुभांगी पाटील, या शिंदे सेनेत दाखल झाल्या उबाठा गटाच्या. म्हणजे फुटाफुटी काही थांबायचं नाव घेत नाहीये. यांनी कितीही हनुमान मंदिरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करू द्या किंवा ढोंग आणू द्या हिंदुत्वाचं, पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही, फरक पडणार नाही असंच चित्र दिसतंय. आणि अशीच काहीशी अवस्था शप गटामध्ये सुद्धा झाली आहे. शप गटामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर खासदार फुटणार आहेत अशी ही चर्चा रंगायला आलेली आहे. साहजिकच आहे. उबाठा गटामधून फुटलेले खासदार कुठे गेले तर ते गेले शिंदे गटामध्ये. तर आता शरद पवार गटामधून जे खासदार फुटतील ते कुठे जाणार तर ते साहजिकच सुमित्रा पवार यांच्याकडे, म्हणजेच अजित पवार गटामध्ये जाणार ते. बरं, आता ही जी चर्चा सुरू झाली ही काय सर्वसामान्य लोकांमुळे झाली ती का? नाही. यांच्याच नेत्यांमुळे, यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मीडिया समोर येऊन ही कबुली दिलेली आहे की शपगट देखील उबाठा सारखाच घुटणार आहे आणि त्यांचे सुद्धा आमदार खासदार निघून जाणार आहे. कोण बोललंय हे? शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम मीडिया समोर येऊन त्यांनी ही कबुली केलेली आहे. नेमकं धर्मराव बाबा आत्राम काय बोललेले आहेत आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. मात्र त्या अगोदर एक हात जोडून छोटीशी विनंती आहे मित्रांनो. बघा, दुष्काळाने होरपळलेला शेतकरी अजूनही हवालदिलच आहे. अनेक घरांची अशी अवस्था आहे आणि घरामध्ये की पोटभर 2 वेळचं खायला पण नाही आहे परिस्थिती. आम्ही दौरे केले तेव्हा बरंच काय काय जाणवलेलं. खेड्यापाड्यातून कुठून कुठून पैसे नसताना संभाजीनगरामध्ये कर्करोग या रोगाचं निदान करण्यासाठी, उपचार घेण्यासाठी पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक येतात. पैसे नसतात त्यांच्याकडे जेवायला सुद्धा. आपल्यासारखे जे सहकार्य करतात, जे तिकडे अन्नदान करतात, त्यांना तर ते रस्त्यावर बसून जेवावं लागतंय. कारण तिथले शेल्टर पण पडले आता, म्हणजे पाडण्यात आले, परत बांधतील ते काही महिन्यात. पण आता तरी तिथे रिडेव्हलपमेंट चालू आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये, गंभीर परिस्थितीमध्ये या लोकांना आधार देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. यांची मदत होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हात जोडून विनंती आहे, आपल्याला या परिवाराच्या कार्यामध्ये जे सहकार्य योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. आणि इतर सहकाऱ्यांना आपल्या परिवारानं जसं योगदान कसं युटिलाइज झालं ते कळवलेलं आहे, तसंच आपण तुम्हालाही कळू. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. आपला 1 रुपया देखील अनेकांसाठी मोलाचा ठरतो मित्रांनो. तेव्हा याचा विचार करा प्लीज. आता बघूया धर्मराव बाबा आत्राम असं काय बोललेले आहेत ज्याच्यावर चर्चा चालू आहे. आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
फुटणार आहे. शरद पवार गटाचे काही खासदार राष्ट्रवादी अजितदादा गटात येऊ शकतात ऑपरेशन घडीत. ऑपरेशन घडी म्हणून नाही, परंतु त्यांना काम झालं पाहिजे. आम्ही काय ऑपरेशन वगैरे काय करणार नाही. त्यांचे ऑपरेशन ते स्वतः तुतारीवाले करतील. तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात असे आपला राष्ट्रवादीमध्ये. आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे. जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचं तर स्पष्टच म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून जवळपास 5 खासदार फुटणार. यांचे आहेत किती? 9. या 9 पैकी 5 फुटणार आहेत. म्हणजे झाली 2/3. म्हणजे उबाटाची जशी अवस्था झाली तशीच अवस्था शरद पवार गटाची पण होणार. पण आता प्रश्न असा पडतो की हे 5 खासदार आहेत कोण किंवा कोण असू शकतात. किंवा बजरंग बाप्पा सोनवणेला घेणार नाहीत, शक्यता कमी आहे. कारण मुलावर गंभीर गुन्हा दाखल आहे त्यांच्या. दुसरं महत्वाचं असं आहे की कार्य काहीच नाहीये त्यांचं. आपण ज्याला म्हणतो राजकीय कारकीर्द गाजवली बाबा, तसं काही नाहीये बजरंग बाप्पा सोनवणेंचं. तर आता राहिला विषय अमोल कोल्हे यांचा, तर शक्यता कमी वाटते. त्याचं कारण असं आहे की प्रचाराच्या दरम्यान यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा सुनेत्रा पवारांना शरद पवार बाहेरचे पवार बोलले होते आणि बाजूला बसलेले अमोल कोल्हे दात विचकत त्यावर आसुरी हसत होते. मत्सरी द्वेषी हसणं होतं. त्यावरून बरीच चर्चा झाली. अजितदादांना पण तो प्रकार आवडला नाही. सुनेत्रा पवार यांना जेव्हा त्याबद्दल प्रश्न करण्यात आले तेव्हा तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मग शप गटामधून निघून सुनेत्रा पवार आपल्यावरच हसणाऱ्या अजित पवारला, आपलं अमोल कोल्हेला अजित पवार गटात घेतील का? नाही. मग आता उरले किती? 7. आता या 7 मध्ये कोण कोण येत आहेत? एक सुप्रिया सुळे, त्या पण जाणार नाहीत. म्हणजे आता उरले 6. या 6 मध्ये आता खरा गेम चालू होणार आहे. हे 6 जण शप गट सोडून अजित गटामध्ये जाणार, हे धर्मराव बाबा आत्राम यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लोकांमध्ये सुद्धा ती चर्चा चालू झालेली आहे. आणि फक्त खासदारच कशाला, आमदारही जाऊ शकतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश अजित पवार गटाने संपादन केलं ते शरद पवार यांना अजिबातच जमलं नाही आणि तिथंच करून चुकलं होतं. ही खूप मोठे झटके पुढे बसणार आहेत भविष्यात. तसंही म्हणायला आता त्यांच्या गटामध्ये नेते राहिलेच कुठे आहेत? एक सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड स्वतःला नेते समजतात, मात्र ते नेते नाही आहेत, ते गुंड आहेत. बजरंग बाप्पा सोनवणे हे सुद्धा काही नेते नाही आहेत, फक्त शरद पवार आहेत. आता म्हणजे हे 3-4 बोटावर मोजले इतके नेते त्यांच्याकडे. आणि तरी सुद्धा यांच्या गप्पा मोठमोठ्या आहेत की आम्ही भाजपला कोंडीत आणू, अडचणीत आणू. कसं आणणार? तुमच्याकडे खासदार नसणार, आमदार नसणार, तुम्हीच अडचणीत आलेला आहात. अशात भारतीय जनता पक्षाला हे लोक कसे अडचणीत आणणार? आणि उद्या चालून असंही होऊ शकतं की उबाठापेक्षाही वाईट अवस्था शप गटाची होऊ शकते. त्यामुळे शरद पवार यांची सध्या धावपळ सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा सुद्धा काढला, अनेक ठिकाणी गेले, अनेक जणांना भेटले, पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यानंतर मीडिया समोर येऊन स्टेटमेंट्स दिले की लोकांमध्ये जी चर्चा आहे की शपगट फुटणार, तर असं काही नाहीये. आमचा एकही आमदार सोडून जाणार नाहीये, एकही खासदार सोडून जाणार नाही, असे शरद पवार बोलले. पण शरद पवार यांची विश्वासार्हता अख्ख्या जगाला माहिती आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यांची विश्वासार्हता देखील उद्धव ठाकरे यांच्यासारखीच आहे. फक्त फरक इतकाच आहे की शरद पवार भेट देतात लोकांना, फोन उचलतात, बोलतात त्यांच्याशी. उद्धव ठाकरे ते करत नाही. आता पवार यांना सोडण्यामागची कारण काय असू शकतात या लोकांकडे? का इथेही 50 खोके एकदम ओकेच म्हणणारे हे लोक? असं प्रत्येक वेळी होऊ शकत नाही ना. पवारांनी जेव्हा काँग्रेस फोडली होती आणि पुलत स्थापन केली होती तेव्हा असाच पैशाचा व्यवहार झाला होता का? राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा यांनी स्थापन केली तेव्हा असाच पैशांचा व्यवहार केला होता का?
पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या पक्षातले लोक फोडून आणता तेव्हा तुम्ही काही बोलत नाही. उद्धव ठाकरे 50 खोके एकदम ओके म्हणतात, आता 100 खोक्यांवर आले खासदारांसाठी. पण तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक पळून नेले होते जेव्हा अमित ठाकरे आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा त्यांना किती खोके दिले होते? 10. मग असा प्रश्न का नाही विचारायचा तुम्हाला? तुम्ही जर दुसऱ्यावर आळ घेता, आरोप करता, तर असले प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. पण हे इतके भावचळलेले आहेत आता की यांचं आता लक्षच नाहीये कुठे. त्यांची रात्रीची झोप सुद्धा उडालेली आहे. का उडणार नाही? 60 वर्ष राजकारण करून सुद्धा शरद पवार यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना बघा काय करावं लागतं. आपल्या लेकीसाठी धावपळ, आपला गट वाचवण्यासाठी धावपळ. यांनी खरंच जर मनापासून महाराष्ट्राचं भलं केलं असतं, महाराष्ट्राच्या लोकांचं भलं केलं असतं, तर आज ही वेळ आली नसती. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार कोणाच्या सांगण्यावरून झाला होता, पण हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत म्हणून. मराठा आंदोलन आरक्षणाचा प्रश्न इतकी वर्ष का भिजत पडला होता? 1994चा GR कोणी परतवणार? ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळू लागल्या जातात. त्याच्यामुळे लोकांचा सुद्धा विश्वास उडत चाललाय आणि हे यांच्या नेत्यांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित त्यांचे आमदार खासदार आता यांना सोडण्याच्या बेतात आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी राहील, कारण यांची क्रेडिबिलिटी संपली लोकांमधून. हे यांच्याच लोकांना आता जाणवायला लागलेलं आहे. म्हणजे जे उद्भटाचं झालं तेच आता शपगटाचं होणार आहे. आणि धर्मराव आत्राम तर स्पष्टच बोललेले आहेत या बाबतीमध्ये. बाकी तुमचं या बाबतीमध्ये काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. तुमच्या कमेंटचा आदर करा. जाता जाता एक हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. बघा, दुष्काळग्रस्त भागातले आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या अडीअडचणी खूप मोठ्या आहेत, त्या आपल्याला सोडवायच्या. खिशात पैसे नसलेले कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचार घेतात, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना जेवायला पैसे नसतात. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदत करत आलेलो आहोत, भोजन देत आलेलो आहोत. तर इथून पुढेही आपल्याला ते कार्य मोठं करायचं आहे, सातत्यानं अखंडपणे करायचं आहे. म्हणून आवाहन आहे की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या कार्यात जे योगदान देता येईल निश्चित द्या मित्रांनो. शेवटी आपला 1 रुपया देखील एखाद्यासाठी खूप मोठा बदल किंवा सकारात्मक घटना असू शकते. तेव्हा याचा नक्की विचार करा आणि योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची आपल्याला रिसिप्ट बनवता येईल. आणि ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नक्की आपण केलेलं योगदान कुठे वळवत आहोत किंवा वापरत आहोत ते तुम्हाला पर्सनली सुद्धा कळवण्यात येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून पुढे या, हीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.